गोंधळकर महाराज यांचाच प्रवचन 8 फेब्रुवारी. एक गृहस्थ मला भेटले. ते म्हणाले, मला देव पाहावासा वाटतो. तुम्ही पाहिला आहे का? मी म्हटले, पाहिला आहे. तिने विचारले, तो मला दिसेल का? मी म्हटले, दिसेल, पण या डोळ्यांनी दिसणार नाही. देवाला पाहण्याची दृष्टी वेगळी आहे. आज आमची विषयाची दृष्टी आहे ती भगवंताची नाही. आपल्याला भगवंता पाहायचा असेल तर एकच उपाय आहे, भगवंताच्या नामात राहावे. नामाशिवाय दुसरा मार्ग नाही. सगळ्यांना माझं एक सांगणे आहे, हे ऐकणे अत्यंत जरूर आहे. ऐकणे कशासाठी? तर मी बरोबर मार्गाने जातो आहे की नाही ते कळण्यासाठी. पण नुसतं ऐकून चालणार नाही. ऐकून कृती केली तरच साधेल. ती तुम्ही करा. आचरणात आणले तेवढेच कामाला येईल. सगळ्यांनी नामस्मरण करा. नामस्मरणासारखा कल्याणाचा दुसरा मार्ग नाही. जे सहज आपल्याजवळ आहे, अत्यंत उपाधिरहित आहे, जे कोणावर अवलंबून नाही, असे जर काही असेल तर ते भगवंताचे नाम आहे. तेव्हा शुद्धतेने, शुद्ध आचरणाने जो ते घेईल त्याचे राम खरेच कल्याण करील. आपल्या गुरूने जे सांगितले ते सत्य मानावे. या मार्गाने 100 पावले गेलास तर खजिना सापडेल असे गुरूंनी सांगितले, तर दुसऱ्या मार्गाने 200 पावले जरी गेला तरी त्याचा काय उपयोग? मला सगुण साक्षात्कार व्हावा असे म्हणतो, पण प्रत्यक्षात बोलणारा चांगणारा सद्गुरू पाहून समाधान होत नाही, तर परमात्म्याचे दर्शन देऊन काय उपयोग? आंबा हवा असेल तर कोय प्याल्याशिवाय कुठला मिळणार? सद्गुरूंनी जे सांगितले त्या परते माझे काही हित आहे हे मनातच येऊ नये. आपण खरोखरी सर्वस्वी त्याचे व्हावे. नामस्मरण सारखे दुसरे हित नाही. माझ्या नामाने घरात आजारी पडलेला मनुष्य बरा व्हावा म्हणणे म्हणजे त्या नामाचा विषयाकडे उपयोग नाही का केला? बरं झाल्यावर ज्याप्रमाणे आम्ही वाटलीतील औषध टाकून देतो, त्याप्रमाणे गरज संपली की आम्ही द्यायला विसरतो. अमुक एक घडावे असे जिथे वाटते तिथे साधनात कमतरता आली. एका सद्गुरू वाचून विश्वास ठेवला म्हणजे सुखदुःखाच्या गोष्टीचा मनावर परिणाम होत नाही. मोठा अधिकारी झाला तरी पोळा बायांसारखे खेळताना ज्याप्रमाणे तो त्यांच्यासारखा होतो त्याप्रमाणे व्यवहारात वागावे. आपण निर्लोभतेने वागावे. खेळात ज्याप्रमाणे आपण चुकू देत नाही त्याप्रमाणे प्रपंच करावा. प्रपंचाचा सहवास वरवरचा असावा. त्याचा वास आत नसावा. आत फक्त भगवंताचा वास असावा. गुरुचरणी अत्यंत विश्वास आणि साधनांचा अखंड सहवास. येथे प्रपंच सुटला फास, हाच परमार्थाचा मार्ग आहे खास. श्रीराम जय राम जय जय राम.